राजमुद्रा चौक ट्रकच्या धडकेत बाप लेक जागीच ठार। नेवासा फाटा येथील ग्रामस्थ संतप्त। नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवारी सायंकाळी उशिरा घडलेल्या एका भीषण अपघाताने सर्वांनाच हादरवून टाकले आहे। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार बाप लेक अनिल फिलिप दळवी वय 36 आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा प्रतीक अनिल दळवी यांना समोरून धडक देऊन चिरडले आणि दोघेही जागीच मृत्युमुखी पडले। ट्रक क्रमांक MH16Q7459 ने मोटारसायकलला समोरून धडक देऊन मागील चाकाखाली चिरडले, ज्यामुळे या दुर्दैवी घटनेत बाप लेकांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला, परंतु या घटनेनंतर नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ संतप्त झाले असून यावेळी ते ट्रक चालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करत आहेत। नेवासा फाटा व परिसरात डबल ट्रॉली ऊस वाहतूक करणारे ट्रक आक्रमकपणे मार्गावर धावतात। या ट्रकांच्या विशाल आकारामुळे रस्त्यांवर भीतीदायक आणि अराजक परिस्थिती निर्माण होत आहे। ट्रकचे अनियंत्रित वेग, चालकांचे दुर्लक्ष आणि रस्त्याच्या बाजूस उभे असलेले ट्रक हे सर्व जनतेसाठी मोठा धोका ठरू लागले आहेत। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की या प्रकारे जास्त ट्रॅफिक आणि डबल ट्रॉली ट्रॅक्टर तसेच भुसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर यामुळे अराजकता वाढल्याने अपघातांची संख्या वाढत आहे। प्रशासनाने तातडीने या ट्रकांचा तसेच ऊसाची वाहतूक डबल ट्रॉली ट्रॅक्टरचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे आणि त्यांच्या नेमक्या मार्गावर अंमलबजावणी करणारे नियम लागू करणे आवश्यक आहे। विस्फोटक परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी यावेळी एकत्र येऊन प्रशासनापुढे कडक कारवाईची मागणी केली आहे। आता आणखी रक्ताचा बळी नको अशी मागणी करत आहे। या दुर्घटनेनंतर नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामस्थ व नागरिक प्रशासनावर दबाव टाकत आहेत की ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांना तसेच डबल ट्रॉली ट्रॅक्टरला कठोर नियमांनुसार नियंत्रित करावे आणि ट्रक चालकांना सुरक्षिततेचे तज्ञ प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे। यामुळे भविष्यात अशा धक्कादायक घटनांचा पुन्हा पुनरागमन होणार नाही याची खात्री होईल।